सखी सावली काव्यांजली। श्रेष्ठा कॉफी घे। तू मगाशी खूपच डाऊन होतीस, कॉफी पी, बरं वाटेल। हा बोल आई। काय आज संध्याकाळी श्रेष्ठाला? ओके सांगतो। हा काय झालं? आईने तुलाच डिनरला बोलवलं। मला? का? कशासाठी? कशासाठी म्हणजे तिने मेसेज द्यायला सांगितलंय तुला, ती तुझी आतुरतेने वाट बघते। यांनी मला असं अचानक जेवायला कशासाठी बोलवलं असेल आणि वाट बघतायत म्हणजे यांच्या मनात काही ओ नो। विश्व ऐक ना, मी आज नाही, सम अदर टाइम। अदर टाइम का? नाही श्रेष्ठा, यू हॅव टू कम। अगं ती बोलवते ना तुला, आणि मला कळत नाही झालं काय तुला। मगाशी घाम फुटला होता, आता पाणी प्यालीस तू काय? ओके? या ॲब्सोल्युटली ओके। रिअली? या ओके, संध्याकाळी भेट। अरे या वाईस आहे आला। हे मी पाहिलं बरं मोबाईलवर, सुने दाखवलं मला। प्रीतमची आणि तुझी मैत्री झाली आहे ना? काय ते बघू बघू, तेच बांधलं ना त्याने तुला? पण हे सगळं तात्पुरतं आहे, समजलं? असं का म्हणतेस काकू? पण तेच खरंय, तू म्हणजे त्यांच्यासाठी टेम्पररी ऍडजस्टमेंट आहेस। काही काय? अगं हो, निकिता त्यांची मैत्रीण होती तेव्हा त्याने तुला विचारलं? आता हिच्याबरोबर टाइमपास करेल, मग अंजली बरोबर। लग्न होईपर्यंत किती मैत्रिणी बदलतील? अगं आशू, मोठ्या घरचा मुलगा आहे तो। आज एका मैत्रिणीकडून मन भरलं की मग उद्या दुसरी मैत्रीण, मग आणखी तिसरी। नुसती मैत्रीण नाही, खास मैत्रीण। हो 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 हो, खास मैत्रीण म्हणजे बेस्ट फ्रेंड। हे बघा, प्रीतम असे नाहीये। तुम्ही त्यांना अजिबात ओळखत नाही, पण मी त्यांना चांगलं ओळखते। त्यांनी मनापासून माझ्याशी मैत्री केली आहे। त्यांनी खरंच मला त्यांची बेस्ट फ्रेंड मानलंय। कार्टीचा तोरा काही कमी झालेला नाही अजून।
यांचं मैत्रीचं रूपांतर प्रेमात होण्याआधी तिला वेसण घालावी लागणार आहे. बसा ना श्रेष्ठाते. हो, तुम्ही आमच्या प्राचूसाठी इतकं केलं, मग आमची पण इच्छा होती की तुमच्यासाठी पण आम्ही काहीतरी करावं. मग आईंनीच सांगितलं की तुम्हाला जेवायला बोलवूया म्हणून. आणि हे एकदा म्हणाले होते की तुम्ही एकट्याच राहता इथे, म्हटलं तुम्हाला जेवायला बोलवावं, म्हणजे तुम्ही आमच्या बरोबर जेवलात की आम्हालाही छान वाटेल आणि तुम्हालाही छान वाटेल. अच्छा, म्हणजे सहजच बोलवले. तर वाटलं होतं तसं काही बॉम्ब वगैरे पडणार नाहीये माझ्यावर. थँक्यू, मलाही खूप छान वाटलं. प्राची आता पुन्हा तिच्या फॅमिली बरोबर आहे, ह्याचाच आनंद खूप मोठा आहे. बेटा कशी आहेस आता? मी छान आहे. आता भीती नाही ना वाटत आहे? नाही, नॉट एट ऑल. माझे सुपर हिरो डॅडू आणि माझी आई जर माझ्यासोबत असले तर मी कशाला घाबरू. मी लकी आहे कारण मी त्यांची मुलगी आहे. मला या फॅमिलीच्या जवळ जाता यावं म्हणून हिला किडनॅप केलं होतं. इथे तर उलटच झालंय. यांचा इमोशनल फॅमिली ड्रामा बघायची वेळ आलाय माझ्यावर. प्राची, तुला ज्या माणसांनी पळवलं त्यांचे चेहरे लक्षात आहेत का ग? हो, लक्षात आहे ना. ते माझ्या समोर आले तरी मी त्यांना सहज ओळखू शकते. अगं काय करते आशू? एक दिवस वाढायला सांगितलं तर असं नाटक करणार आहेस तू? लोणचं आहे ते भाजीसारखं काय वाढलेस? आणि आशू, भाजी डाव्या बाजूला नाही उजव्या बाजूला वाढतात. तू मला वाढताना बघत नाहीस का? त्याने काय फरक पडतोय? सगळं पोटातच जाणार आहे ना. अगं पण आशू, अरे काय हा गावपणा? कोण आहेस तू? तुम्हा सगळ्यांचा बाप आहे मी. भाषा जपून वापरायची. तू असा घरात घुसतोस आणि जेवणाचं ताट उडवून देतोस. हौस नाही मला. या पोरीने इथं यायला भाग पाडलं मला. अरे माझ्या कर्मा, आता हे काय नवीन उद्योग करून ठेवलेस ग? आधी ते नितीनचं प्रकरण, आता हे काय? काकू, मी काही केलेलं नाहीये. आणि तुझी इथे याची हिंमत कशी झाली रे? दुकानाच्या इथून हकलवलं तरी लाज नाही वाटत का? मी जे काम करायचं ठरवतो ना ते करताना लाज, लज्जा, संस्कार या गोष्टी मध्ये येऊ देत नाही मी. तुला समजावून एकदा समजलं नाही म्हणून घरी आलोय. 10 लाख घ्यायचे, दुकानाच्या पेपरवर गपचूप सह्या करायचे आणि ते दुकान आमच्या साहेबाच्या नावावर करायचं. समजलं का? तुझ्या तर ना मी आता. हे अंजली, अगं काय हा प्रकार? हे कसले कागद, कसल्या साया? काय बोलतोय हा माणूस? काका, तुम्ही टेन्शन घ्याल म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं नाही. मी जेव्हा दुकानात गेले होते तेव्हा हा माणूस
अच्छा, म्हणजे आपली हक्काची जागा घशात घालतोय का बिल्डर? हो, आमचं दुकान विकाऊ नाही आणि माझी पुतणी दुकान विकणार नाही. नाही ए म्हाताऱ्या, मला धमकी देतोस तू? जास्त बोललास ना तर इथं जित्ता गाडीन तुला. तुम्ही इथे बसा. अगं, पाणी घ्या, पाणी घ्या. श्रेष्ठा, कालच्या गडबडीत नीटचं बोलणं झालं नाही आपलं. प्राची ज्या गाडीमध्ये तुला दिसली ते नेमकं कोणत्या भागात? ते स्टेशनच्या जवळ MG रोड आहे ना तिथे. MG रोड? आई अहो, MG रोड तर इथेच आहे, हां, 10 मिनिटाच्या अंतरावर. म्हणजे प्राची आपल्या घरापासून इतक्या जवळ होती? अहो नाही, म्हणजे त्या रोडच्या पुढे 1-2 किलोमीटर गेल्यानंतर एक चौक येतो बघा, जिथे मेडिकल स्टोअर आहे 24/7. तिथे म्हणजे त्याच्या पुढचा जो रोड आहे ना तिथे मला ती गाडी दिसली. तिथे होय, पण खरंच खूप धाडशी काम केलंस तू. देवानंच तिथे जायची बुद्धी दिली असणार तुला. तिथे कुठल्या देवळात गेली होतीस ग तू? कुठला देव पावला? त्याचं दर्शन घ्यायला हवं ना. आम्ही सगळेच जाऊ दर्शन घ्यायला. देऊळ? कुठलं देऊळ? श्रेष्ठ, असं काय करता? तुम्हीच म्हणालात ना प्राचीसाठी प्रार्थना करायला तुम्ही देवळात गेला होतात, ते विचारते. अच्छा, ते होय. हा, ते साधारण त्या एरिया जवळच आहे. त्या भागात आपण नेहमी जातो ना आई. तिथे देऊळ नाहीये. नवीन झालंय का कुठलं? नाही, नवीन नाहीये, ते जुनच आहे. एवढं इन्व्हेस्टिगेशन का करतायत हे? ह्यासाठीच जेवायला बोलवले की काय? अच्छा, बरं कुठल्या देवाचं देऊळ आहे? गणपतीचं मंदिर आहे. गणपतीचं? माझ्या काकांवर हात उचलायची हिम्मत कशी झाली तुझी? त्यांना काही झालं ना तर मी तुला. अजून तरी त्याला काय झालं नाही. म्हाताऱ्याने जास्त शहाणपणा केला ना तर डायरेक्ट पोचवेन. ते पेपर घ्यायचे, गप गुमानाच्यावर साईन करायच्या आणि ऑफिसला घेऊन ये. नाहीतर पैसे आणि दुकान तर जाईलच, पण तू तुझ्या घरच्यांना पण कमावशील. कळलं का? श्रेष्ठ, त्या किडनॅपर्सना तुम्हीही बघितलं असेल. हो, म्हणजे ऍक्च्युली क्लिअरली नाही, पण हा बंटी का कॉल करतोय पुन्हा पुन्हा? एक मिनिट हा. हॅलो. हॅलो. अहो काय मॅडम, काम झालं तर आता फोन पण नाही उचलायचे का?
हो मी ते एवढं काम केलं तुमचं, ठरलेल्या पैशाचा शेवटचा हप्ता पण दिला नाही तुम्ही. कधी देणार आहे? एक तासाभरात या, मी तोपर्यंत घरी पोहोचेल. हा, काय झालं, कोणाचा फोन होता? किडनॅपर. किडनॅपर बद्दल विचारत होतात ना तुम्ही? तो विषय मगाशी झाला. आत्ता कोणाचा फोन होता असं विचारलं मी. हा, ते ह्याचा म्हणजे ती मैत्रीण आहे ना माझी, तिचा. मैत्रीण? ती येणार आहे भेटायला, म्हणून तिला तसं सांगितलं. ओके. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला एवढं सगळं सहन करावं लागलं. तुम्ही आज चला आणि आराम करा. उठा तुम्ही. आज नेते, आराम करा तुम्ही आणि अजिबात टेन्शन घेऊ नका काका. हात सोड त्याचा. अशोक, बाबा नात नाही. अगं बोलती काका, जाऊ द्या, तुम्ही जा आराम करा. जीवावर उठलीस का आमच्या? अगं तो कोण, कुठला माणूस घरात येऊन यांच्यावर हात उचलला त्यांनी? झालं असतं तर उद्या तो काही करू शकेल. याची वाट बघणार आहेस तू? सारखं काय ग तुझं ते दुकान दुकान दुकान? चुलीत घाल तुझं ते दुकान. काकू गप्प बस. जन्माला आलीस तेव्हा जन्मदात्या आई बापाला गिळलेस. सारखं म्हणत असतेस ना, माझ्या बाबांचं दुकान आहे, माझ्या बाबांचं दुकान आहे. तुझ्या काकांनी तुला बाबांसारखं नाही का सांभाळलं? त्यांच्या पुढे तुला दुकान मोठं आहे ते काही नाही. गुपचूप ह्या पेपरवर सह्या कर आणि त्यांना देऊन टाक. ते तर माझं मेलेलं तोंड बघशील. हा, काकू पण ना ग. चला मी निघते. छान होतं जेवण. अहो निघताय कुठे? थांबा. तुम्ही येणार म्हणून खास गुलाबजाम केलेत मी तुमच्यासाठी. ते खाल्ल्याशिवाय मी काय तुम्हाला जाऊ देणार नाही. हे घ्या. अहो खरंच नको, मला उशीर होतोय, जायला हवं. मी हात धुते आणि निघते. मी सोडतो तुम्हाला. नको, खरंच नको. मी जाईन ना, काहीच प्रॉब्लेम नाही. हात या ना आतमध्ये. चला हात धुवायला. आता यावेळी हिला कुठली मैत्रीण भेटायला येणार आहे? ऑफिसमध्ये तर काहीच बोलली नाही श्रेष्ठा. हिला कौतुक करायला बोलवलं, पण ही आल्यापासून पूर्ण वेळ अस्वस्थ वाटत होती. कसल्या तरी विचारात होती. नक्की काय चाललं असेल हिच्या मनात? काव्या, हाय. अगं प्राचीला सोडवून आणण्यासाठी घरातले आणि लॉकर मधले दागिने आपण एकत्र केले होते. त्यातले लॉकर मधले दागिने आहेत ते बाजूला काढून ठेव. म्हणजे आता हे आणि मी बँकेत जाऊन ते दागिने ठेवून येतो. ठीक आहे. जरा लवकरच कर. आम्ही विशू बरोबर चाललो. तो ऑफिसला चाललाय ना, जाता जाता आम्हालाही बँकेत सोडून जाईल. हो, मी लगेच काढून देते. हेच सांगायला आले होते ग. तुझी कामं झाली आहेत का सगळी? हो आई, सगळी कामं झाली आहेत. मी तुम्हाला लगेच काढून देते. बर. ठीक आहे, मुकाट्यानं सही कर यावर. बघतेस काय अशी? सह्या कर.
आत्ताच्या आत्ता त्या भालेरावला हे पेपर नेऊन द्यायचे. झाले तेवढे तमाशे ना पुरे झालेत. मला आता नवीन नाटक नकोय. सही कर म्हटलं ना